आता आणखी एक महत्त्वाची बातमी. उघड्या गटारामध्ये पडलेल्या मुकादमाची आता चौकशी केली जाणार आहे. मुकादम मुद्दाम उघड्या गटारात पडल्याचा महापौर रितू तावडेंना संशय असल्याचं समजतंय आणि त्यामुळेच महापौर रितू तावडेंकडून त्या मुकादमाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. मुंबईतील गांधी मार्केट परिसरात महापौर रितू तावडे पाहणी करताना मुकादम उघड्या गटारामध्ये पडला होता. मात्र ते नेमकं कशामुळे आणि कशा परिस्थितीत पडला याची तपासणी आता केली जाणार आहे. घटनास्थळी उपस्थित कर्मचारी अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार असून ड्रेन उघडा का होता, सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का याची चौकशी केली जाणार आहे. तिकडे नाशिकमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मान्सून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. मनपाच्या 6 विभागांसाठी प्रत्येकी एक विशेष कार्यपथक अर्थात मान्सून टास्क फोर्स स्थापन केले जाणार आहे. या पथकामध्ये बांधकाम, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि उद्यान विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी देखील समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिलेत. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक कामं करणं आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. पावसाच्या काळात नाशिककरांवर कोणताही परिणाम होणार नाही यासाठी मनपाने विशेष खबरदारी घेतली आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या